एन्जॉय. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. माझं नाव चेतन रावराणे आणि तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे, मी एकटा असाच कुठेही भटकत असतो आणि तिथली माहिती, तिथली संस्कृती, तिथली परंपरा सर्व काही मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आता मी सध्या ऑफिसमध्ये आहे आणि डायरेक्ट गायब होतो आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी मी अचानक फिरायला चाललो आहे. काही ठिकाणी जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा आपण अगोदर पहिले प्लॅनिंग करतो, पण आज जी मी चाललो आहे ते असं काही प्लॅनिंग वगैरे काय नाही. काल संध्याकाळी माझ्या अचानक डोक्यात आलं की आपल्याला एक दिवस सुट्टी आहे, तर पटकन कोल्हापूरला जाऊया आणि जे प्रमुख ठिकाणं आहेत ती आपण करूया एका दिवसामध्ये. सो आता संध्याकाळचे 6-6:30 वाजले आहेत आणि मी पटकन आता दादरवरून गाडी आहे 7:15ची, जी उद्या सकाळी कोल्हापूरला सोडेल. सो हे एकदम अचानक भयानक सगळं ठरलं आहे. काय होईल पुढे माहिती नाही, पण तुम्हाला मजा नक्की येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एका दिवसात कोल्हापूरला काय काय तुम्ही बघू शकता एका दिवसामध्ये, ती सगळी माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत देईन. सो आता आपण निघूया ऑफिसला. मी आता भेटूया डायरेक्ट दादर रेल्वे स्टेशनला. चला. बोरिवली रेल्वे स्टेशनला आलो आहे. जसं मी सांगितलं की आपलं प्लॅनिंग काय फिक्स नव्हती. अचानक भयानक सगळं निघालं, तर आपल्याकडे काही रिझर्वेशन तिकीट नाही, तर जनरल तिकीट काढली आहे. इथून कोल्हापूर आहे 170 रुपये. सो आता दादरला जाऊया, तिकडून आपण आपली ट्रेन पकडूया. एक छोटासा बदल केला आहे फक्त प्रवासामध्ये. मी दादरवरून ट्रेन पकडणार होतो महालक्ष्मीला कोल्हापूरला जायला, पण मी दादरला आलो 7:30ला आणि आपली ट्रेन दादरला येणार होती 8:30ला. तर 1 तास दादरला बसून काय करू म्हणून विचार केला, दादरवरून लोकल ट्रेन पकडली आणि सरळ खाली चाललो आहे CSMTला, म्हणजे जिकडून आपली मेन ट्रेन सुटणार आहे कोल्हापूरला जायला. तर तिकडून ट्रेन पकडतो, म्हणजे कसं बसायला पण जागा मिळेल. महालक्ष्मी गाडी आपली लागली आहे 14 नंबर प्लॅटफॉर्मला. सो 14 नंबरला आपली गाडी लागली आहे आणि आपण खायला घेतलं आहे, केक बी घेतले ते बघा, कारण आपली तिकीट नाही. जनरल डब्यातून चाललो आहे, गर्दी बेकार असणार. 1 नंबर 2 नंबर करून घ्या आताच. 14 नंबर ही बघा गाडी आपली. 8:23 झाले आहेत आणि आपली गाडी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून सुटली आहे. मी तुम्हाला माझ्या डब्यातली गर्दी दाखवतो. गर्दी झाली, गर्दी. आपण जिथे बसलो आहे त्याच्या बाजूला बघा काय आहे. चुकून जर हे आपल्याकडून खेचलं झोपेत तर आपलं महालक्ष्मी ज्योतिबा सगळं इकडेच निघेल. 10 वाजले आहेत. काहीतरी खातो.
कोल्हापूरला आलो आहे आपण. कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या आता बाहेर आहे जस्ट आपण. आणि इथे भरपूर रिक्षावालेनी आहेत. तुम्हाला मंदिराकडे जायचं असेल तर ते सोडतात. 80 रुपये शेअरिंग आहे. मंदिराच्या बाजूला एक धर्मशाळा आहे जिथे स्वस्तामध्ये तुम्हाला आंघोळ बिंघोळ सगळं करू शकता तुम्ही. तर तिकडेच चाललो आहे मी आता. स्टेशनपासून किती किलोमीटर आहे मंदिर? मंदिर 2.5 किलोमीटर. 2.5 किलोमीटर. आता गर्दी नाही, काय नाही. काय नाही ना मंदिराला गर्दी होती? आता थोड्या वेळ गर्दी, आता गर्दी होणार. सकाळी गर्दी नव्हती. मी इथून आलो रिक्षाने, म्हणजे स्टेशनला रिक्षा पकडली. त्याने 80 रुपये घेतला आणि मला इथे उतरवला. आता इथे काय आहे तर आता आपण रात्रीचा प्रवास करून आलो आहे. तर आपण आंघोळ बिंघोळ काय केलं नाही, ब्रश बिश करायचं आहे तर. आणि असंच मंदिरामध्ये जाणं बरं नाही. 100 रुपयामध्ये तुम्हाला फ्रेश व्हायला भेट देतील. म्हणजे आंघोळ करू शकता, ब्रश बिश होऊ शकता, चेंजिंग करू शकता. सगळं 100 रुपयामध्ये तुम्हाला भेटेल. त्याने ही रूम दिली आहे. त्याने चेंजिंग विंजिंग करायला. आणि समोर बाथरूम नाही आहे. गरम पाणी आहे इथे. ₹100 ठीक आहे. आपल्याला कुठे राहायचं आहे, आपली संध्याकाळी ट्रेन आहे रात्री 8ची. सो आता पटकन फ्रेश बिश होऊया आणि देवीच्या दर्शनाला जाऊया. कोल्हापूरला अशा सोयीसुविधा आहेत जे तुम्हाला 100 रुपये 200 रुपयामध्ये फ्रेश बिश व्हायला भेटतं. मी अगोदर 2दा आलो आहे कोल्हापूरला. तर एकदा मित्रांसोबत आलेलो, तेव्हा आम्ही हॉटेल घेतलेलं प्रॉपर 4-5 हजाराचं. त्याच्यानंतर जेव्हा आलो तेव्हा फक्त आम्ही आंघोळीसाठी रूम घेतलेली 100 रुपयामध्ये. तर अशा फॅसिलिटी आहेत. आतमध्ये थंड पाणी आहे आणि इकडे गरम पाणी आहे. हे अख्खाच्या अख्खा सिलेंडरच लावलं आहे. आहे साधारण आहे गरम पाणी. पण आपण ब्रश बिश करूया आणि महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जाऊया. कारण मी आता ऐकलं आहे की जसं जशी सकाळ होईल तशी तशी गर्दी वाढत जाते. म्हणून पटकन फ्रेश होऊन जाऊया. तर आताच आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहे मी. तर 100 रुपयामध्ये ठीक आहे. म्हणजे बाथरूम भेटतं आहे, या चेंजिंग करायला रूम भेटते आहे. ठीक आहे 100 रुपयात. आता नवीन कपडे घालून जाऊया देवीच्या दर्शनाला. काय करूया, पहिली नाश्ता करूया की दर्शनाला जाऊया? काल रात्रीपासून काय खाल्ला नाही, नाश्ता करूया पहिला. चला. मागच्या वेळेला मी ज्या काय म्हणू आपण त्याला धर्मशाळेमध्ये राहिलेलो, इथे 100 रुपये घेतलेले, 100-200 रुपये. तिथे साफसफाई होती आणि आंघोळ बिंघोळ करायला पण चांगलं होतं. इथे थोडं म्हणजे काय म्हणू, साफसफाई नाही आहे. सगळी ते कोळ्यांनी घरं बिरं बांधली आहे. बाथरूम इथून पण ठीक आहे. त्यामुळे आता तुमच्यावर आहे. मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे जायचं आहे. मंदिर इथून जवळच आहे, 5-1 मिनटावर आहे. त्यामुळे मी बॅग नाही घेतली आहे. बॅग ठेवली आहे इथे मी. दर्शन बिर्शन झाल्यावर आपण येऊया घ्यायला, कारण ज्योतिबा लांब आहे. 5 मिनटांवरच मंदिर आहे. चला चालत पहिलं नाश्ता बिष्टा काय ते करूया. सकाळचे 8:30 वाजले आहेत. दुकानं काय सगळी म्हणजे ओपन नाही झाली. ते बघा सगळे ऑलमोस्ट बंद आहे. खायला पण काय आहे की नाही माहिती नाही. मी या अगोदर 2दा आलो आहे कोल्हापूरला. एकदा डिसेंबरमध्ये आलो आहे मित्रांसोबत. तेव्हा आम्ही प्रॉपर रूम राहायला घेतलेली. एक 4 व्हीलर गाडी पण बुक केलेली आणि 2 दिवस फिरत होतो. त्याच्यानंतर ह्याच वर्षी आलो आहे माझ्या 2 मित्रांसोबत. फक्त महालक्ष्मी ज्योतिबा केलं आणि रंकाळा तलाव आणि मग मुंबईला निघालो. आता मी एकटा आलो आहे. मित्रांसोबत जेव्हा आलेलो तेव्हा याच ठिकाणी समोर मिसळ खाल्लेली आम्ही. बघा या
हे दिसतंय हा काळोख एकदम खाली असं जायचं. हॉटेल PR मिसळ. तर आजूबाजूला दुकानं बंद आहेत तर तिकडेच जाऊन आपण खाऊया. तर कोल्हापूरची झणझणीत मिसळ आपल्या समोर आहे आणि आपण खायला सुरुवात करूया. मला टेस्टचं एवढं काही चांगलं कळत नाही पण छान आहे. कोल्हापूरमध्ये तुम्हाला मिसळचे अलग अलग प्रकार पाहायला मिळतात. असं की मग ब्रेड आहे. मी आतापर्यंत पाव ऐकलेलं, इथे ब्रेड भेटतोय. काही काही मिसळपावमध्ये दहीसुद्धा असतं. तर मिसळ खाऊन जस्ट बाहेर पडलो आणि आता चालत चालत चाललो आहे देवीच्या मंदिराकडे. बघा इकडून आलो आपण आणि हे देवीचं मंदिर. इकडे तुम्ही कोणालाही विचारलं देवीचं मंदिर कुठे आहे एवढं फेमस आहे ते, म्हणजे कोणीही सांगेल. हे आहे देवीचा दुसरा दरवाजा. आपण मेन एंट्रीतून एंट्री करूया. हे बघा इथून आलो आणि इथून आतमध्ये जायचं आहे. जेव्हा गर्दी असते ना तेव्हा तेव्हा तिकडून सोडतात पब्लिकला. मग ते असं 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 फिरवत 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 जातात. आता गर्दी बिर्दी काय नाही त्यामुळे डायरेक्ट इकडून सोडत आहेत. मी सकाळीच देवीचं दर्शन घेतल्यामुळे मला फारशी गर्दी मिळाली नाही. त्यामुळे 5 मिनिटातच माझं देवीचं दर्शन झालं. हे मेन मंदिर आहे आणि हे जे दिसतं आहे ही मुखदर्शनाची रांग आहे. तिकडून जाऊन समोर देवी दिसते. दर्शन घेऊन पलीकडे बाहेर पडायचं. इथून दर्शन घेऊन आपण बाहेर पडलो. गर्दी बिर्दी काय नव्हती त्यामुळे पटकन 2 मिनिटात दर्शन झालं. मेन मंदिर. आजूबाजूला सगळी दुकानं आहेत. आता नवरात्री चालू होते म्हणून काम चालू आहे आणि इकडे बाजूला प्रसाद भेटतो. कर्नाटक. कसं आहे आजी? हां देवीचा प्रसाद म्हणून लाडू भेटतो मंदिरातर्फे 10 रुपये. महाराष्ट्रात प्रमुख 3.5 शक्तिपीठं आहेत, म्हणजे 4 देवींची मंदिरं आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं कोल्हापूरची महालक्ष्मी, दुसरी तुळजापूरची तुळजाभवानी, तिसरी माहूर नांदेडची रेणुका माता आणि चौथं अर्धशक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी. असे एकूण 4 देवी म्हणजे 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यातलं आज आपण एका ठिकाणी आलो आहे, महालक्ष्मी कोल्हापूरची. महालक्ष्मी मंदिर, ज्याला लोक प्रेमाने अंबाबाईचं मंदिर असंही म्हणतात. हे मंदिर सुमारे 2500 वर्षांपूर्वी चालुक्य राजवटीत बांधले गेलेले असून हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मंदिर आहे. पुराणकथेनुसार देवी महालक्ष्मीने महिषासुराचा वध केल्यानंतर याच ठिकाणी वास्तव्य केलं. आपला पती भगवान विष्णूला भेटण्यासाठी ती इथेच थांबली आणि म्हणूनच दरवर्षी कार्तिक महिन्यात विष्णू भगवान कोल्हापूरला येतात असा समज आहे. मंदिराची शिल्पकला अत्यंत सुंदर असून ते काळ्या दगडात कोरलेले आहे. देवीची मूर्ती पूर्वेकडे तोंड करून बसलेली आहे आणि दरवर्षी 21 मार्च आणि 21 सप्टेंबर या 2 दिवशी सूर्योदयाचे किरण थेट देवीच्या चरणावर पडतात. हेच या मंदिराचं सर्वात खास आणि अद्भुत वैशिष्ट्य आहे. नवरात्रीची तयारी चालू आहे जोरदार. तर मंदिराच्या बाहेर आलो आपण. आता तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा एरिया दाखवतो.
एकूण मंदिराला 4 गेट आहे. हा जो समोर आहे ना हा पहिला गेट आहे. जिथून आपण पाया पडायला गेलो तो दुसरा गेट. जिथून म्हणजे आणि असे तिसरा आणि चौथा गेट आहे. 4ही गेटमधून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तुम्हाला जो तुमच्या जवळ असेल तो. बघा या बाजूला मंदिर आहे. या बाजूला मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच हा आहे भवानी मंडप. छत्रपती शाहू महाराजांनी 17व्या-18व्या शतकामध्ये हा बांधला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ह्याला खूप महत्त्व आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी भव्य भवानी मंडप आहे. हा मंडप छत्रपती शाहू महाराजांनी 17व्या ते 18व्या शतकात बांधला होता. यामध्ये तब्बल 14 खोल्या आहेत, ज्या मुख्यतः शाहू महाराजांचे सशस्त्र सैनिक आणि अंगरक्षक यांच्यासाठी वापरल्या जात. या मंडपाचा उपयोग दरबार हॉल किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी केला जात असे. नवरात्रीची जोरदार तयारी चालू आहे. संपूर्ण भवानी मंडप पाण्याने धुवून काढला आहे. हे समोर आहे ते महालक्ष्मीचं मंदिर. त्याच्या बाजूला असलेला हा भवानी मंडप आणि भवानी मंडपच्या बरोबर अपोजिट ह्याला आहे तुळजापूरचं मंदिर. तुळजापूरच्या तुळजाभवानीचं मंदिर. आपण तिकडे जाऊया. भवानी मंडप त्या समोरची ही वास्तू. याच्या आतमध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानीचं मूर्ती आहे. छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आहे. तिथे मध्येच एक तळघर आहे म्हणतात, जो रस्ता बाहेर जातो भुयारी मार्गातून. आणि छत्रपती शाहू महाराजांनी ज्या प्राण्यांची शिकार केली त्या प्राण्यांचं हुबेहूब असं म्हणजे बनवून ठेवलं आहे हरणाचं, जे एकदम खरं वाटतं. अशा काही गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत. पण नवरात्री आहे. आता 40-50 जणांनी तो पूर्ण वाडा धुतला आहे, त्यामुळे तो बंद ठेवला आहे. आपल्याला आतमध्ये जाता येत नाही. तुम्ही जो बघताय तो मंदिराचा पश्चिम दरवाजा म्हणजे गेट नंबर 1. आता तुम्हाला जर दुपारी भूक लागली आणि मोफत अन्न पाहिजे असेल तर जसं तुम्ही या गेटमधून बाहेर पडलात ते बघा समोर ना देवीचं मोफत अन्नछत्र आहे. दुपारी 12 ते 3 इथे मोफत जेवण भेटतं. मी 2दा आलो आहे. 2दा मी जेवलो आहे इथे. इकडे आतमध्ये असतं. जसं जसं कोल्हापूर जागा होत्या तसं तसं गर्दी वाढते भरपूर. सो महालक्ष्मी मंदिर तर आपलं झालं आहे. जेवढं तुम्हाला डिटेल्स दाखवता येईल तेवढं दाखवतं आहे. आता आपण जाऊया ज्योतिबाकडे. दख्खनचा राजा ज्योतिबा, जो या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा भाऊ आहे असं म्हणतात. आता कसं जायचं ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला ज्योतिबाला जायचं असेल तर प्रायव्हेट रिक्षा केली तर ते 800 रुपये बोलतात जाऊन येऊन सोडायचे. एवढा तुमचा जर बजेट तेवढा असेल तर जावा. मी शेअरिंगने जातो आहे. मला एकाने सांगितलं आहे की टाऊन हॉल CPR हॉस्पिटल इथे शेअरिंग आहेत, जे ज्योतिबाला घेऊन जातात 50-50 रुपयामध्ये. तर आपण पहिला तिकडे जाऊया टाऊन हॉलला. कोल्हापूरमध्ये एकटाच फिरतो आहे येड्यासारखा, पण भारी वाटतं आहे. काही तुमच्या माहितीसाठी मी गोष्टी सांगतो. जशी मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी, तशीच कोल्हापूर ही या आपल्या महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे. इकडे तुम्ही आलात ना तर तुम्हाला भरपूर अशा वास्तू भेटतील ज्या जुन्या ऐतिहासिक आहेत, ज्या भारी वाटतात एकदम. कोल्हापूरमध्ये आल्यावर भारी वाटतं. इथे फिरण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे महालक्ष्मी मंदिर तर आहेच, ज्योतिबा आहे, पन्हाळा आहे महत्त्वाचा किल्ला. पण पन्हाळा एका दिवसामध्ये फिरून नाही होत, तुम्हाला 2 दिवस तरी द्यावे लागतात. शाहू पॅलेस आहे, शालिनी पॅलेस आहे, न्यू पॅलेस आहे, भरपूर गोष्टी आहेत. तर फिरत फिरत टाऊन हॉल या ठिकाणी आपण आलो आहे. हा आजूबाजूचा परिसर बघा. ही सगळी जी गर्दी आहे ना ही वर ज्योतिबाला जाणारी गर्दी आहे. बसमध्ये बसलो आहे. टाऊन हॉलवरून बस जाते ज्योतिबाला. तर आता
बघूया किती वेळ जातो. अर्धा पाऊण तास लागतो बोलतात. पण माझा एक प्रॉब्लेम आहे, मला ना 4 व्हीलर गाड्या लागतात, उलटी येते. वाट लागणार आहे माझी आता. सकाळची मिसळ सगळी बाहेर काढणार मी. एकटाच बसलोय शेवटच्या सीटवर. टाऊन हॉल ते ज्योतिबा 30 रुपये तिकीट आहे आणि अर्धा तास लागतो. ज्योतिबाचं मंदिर हे डोंगरावर आहे, त्यामुळे गाडी घाटाघाटातून प्रवास करत वर जाते. माझ्यासोबत शाळेतली मुलं आहेत. तुम्ही इकडे ते माझ्यात 5 मिनिट हा बोलतोय अर्धा तास लागेल, ते म्हणजे 5 मिनिटं लागेल. किती मिनटं लागतील? 5 मिनिटात येईल. बघूया. मला थोडं गरगरत आहे. साधारण अर्धा तासाचा बसचा ट्रॅव्हलिंग होता. बसने उतरवलं इथे. आता इथे चालत चालत जायचं आहे ज्योतिबा मंदिराकडे. चला दाखवतो. मला थोडी बस लागते, त्यामुळे थोडा गरगरतो आहे मी. तिकडे आपण उतरलो बसने. चालत चालत आलो. हा इथे मेन गेट आहे. इथून आतमध्ये चालत चालत जायचं. दख्खनचा राजा ज्योतिबा याचं हे मेन प्रवेशद्वार. तर इथून आपण आतमध्ये जाऊया. सहसा आपण मंदिरात जेव्हा जातो तेव्हा पायऱ्या चढत जातो, पण हे ज्योतिबाचं मंदिर असं आहे जिथे आपल्याला पायऱ्या उतरायच्या आहेत. आजूबाजूला सगळी दुकानं आहेत. मला काय प्रसाद विसाद काय घ्यायचं आहे, उटी बिटी घेऊ शकता. हे आपण असं इथून चालत चालत आलो. इथे तुम्ही शूज बीज काढू शकता. आणि हा मेन एंट्री. दख्खन प्रदेशात एकेकाळी मनी आणि मल्ल नावाचे 2 असुर राक्षस लोकांना त्रास देत होते. यावेळी देवी महालक्ष्मी आणि भगवान शिव यांनी मिळून एक तेजस्वी शक्ती निर्माण केली. त्या शक्तीमधूनच ज्योतिबा प्रकट झाले. ज्योतिबांनी मनी आणि मल्ल या असुरांचा वध करून दख्खन प्रदेशाला शांतता दिली. यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने दख्खनचे रक्षणकर्ते असे मानले जाते. ज्योतिबा मंदिर 1840 साली महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या काळात नव्याने बांधले गेले. हे मंदिर काळ्या दगडात बांधलेले असून येथे असलेले ज्योतिबाचे मूळ देवस्थान अतिप्राचीन मानले जाते. दरवर्षी चैत्र पौर्णिमाला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेत लोक देवाला गुलाल अर्पण करतात आणि संपूर्ण डोंगर गुलाबी दिसू लागतो. म्हणूनच ज्योतिबाला गुलालांचा देव असेही म्हटले जाते. ते तुम्हाला गुलाबी रंगाचाच गुलाल जास्त दिसतो. हे बघा, एंट्री मेन मंदिराची. दर्शन घ्यायचं, पाया पडा. इथून आतमध्ये गेलो. 2 प्रकारचे देव आहेत आतमध्ये, ते बघितले. आणि आता इथे आतमध्ये चाललो आहे. इथे मेन ज्योतिबा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज. आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला बंदी आहे, पण मी विचारलं की काढू का, तर बोलले गर्दी नाही, काढ पटकन. बघूया. इथून आता बाहेर आलो आपण. आतमध्ये मला एक गोष्ट अशी वेगळी जाणवली, ती म्हणजे सगळे पुजारी जे आहेत ते नुसतं एकच सांगतात, दक्षिणा टाका, दक्षिणा टाका, दक्षिणा टाका. काय बोलायचं. मंदिर बघून घ्या तुम्ही. महालक्ष्मी केला, आता ज्योतिबा केला. छान छान फोटोज तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या सोशल मीडियावर तुम्ही जाऊन बघू शकता. ज्योतिबाच्या पाया पडून आपण आता परत चाललो आहे. जिथे आपल्याला बसने सोडलं त्या ठिकाणी.
बघून घ्या परत एकदा. ज्योतिबाच्या नावाने सांग भलं. परत बसच्या ठिकाणी आलो आहे. आता आपण खाली उतरतो आहे. जाम बेकार ऊन आहे. ज्योतिबा मंदिरावरून आपण सरळ खाली आलो बसने. टाऊन हॉलजवळ उतरलो आणि चालत चालत महालक्ष्मी मंदिराजवळ आलो आहे, पश्चिम दरवाजाजवळ. जिथे तुम्हाला मी सकाळी सांगितलं की इथे मोफत जेवण भेटतं दुपारी 12 ते 3. बघूया 2:30 वाजलेत. श्री महालक्ष्मी अन्नछत्र दुपारी 12 ते 3. इकडे चपला कुठं ठेवायच्या. हा महालक्ष्मी देवीचा नेहमीचा प्रसाद आहे. दुपारी 12 ते 3 सर्वांना मोफत जेवण असतं. बाकी जास्त करून तर मी असं त्याच्यावरच बोलतो. असं लाज वाटते का बोलायला? ठीक आहे, आता चालू आहे ना. मी बोलतो असं इन जनरली बोलतो, पण जास्त नाही. म्हणजे आता तेवढं हे नाही झालं. मी जस्ट आता सुरू केलं आहे. महाकुंभमेळ्याला गेलेलो ना UPला. अच्छा अच्छा. तेव्हा पण चालू केलं आहे. आता जस्ट जेवून खाली उतरलो. छान होतं जेवण. म्हणजे भात असते, सांबार असतं वाटतं, सांबार काय डाळ असते, ताक असतं, अजून काय विसरलो. अजून काय असतं, हां भाजी असते, खीर असते. भरपूर लोक जेवतात. तर आता जेवलो आणि आता चाललो मी रंकाळा तलावावर. रंकाळा तलाव पण भारी आहे. मस्त बाग, म्हणजे आजूबाजूला झाडं आहेत बसायला, तिथे भारी वाटतं. चला तिकडे जाऊया. तर आता आपण चाललो आहे रंकाळा तलाव या ठिकाणी. रिक्षावाल्याला तुम्ही सांगितलं रंकाळा तलाव, तर रंकाळा तलावच्या शेजारी आणून सोडतो. आणि रंकाळा तलावच्या आजूबाजूला भरपूर खायप्याचे स्टॉल आहेत, चायनीजपासून आईस्क्रीमपासून. हे बघा. आणि हा कोल्हापूरचा फेमस रंकाळा तलाव एवढा मोठा आहे बघा. एकदम तिकडे गेलात ना, तिकडे असं ह्या असा राऊंड मारून तिकडे गेलात तर तिकडे बोटी वगैरे नाही आहेत. ते पाय हलवत जे बोटी आपण पुढे ढकलतो ना, ते आहेत तिकडे. 150-200 रुपये प्रत्येकी चार्जेस आहेत. रंकाळा तलावाच्या आजूबाजूला मस्त झाडं आहेत. हे बघा, मोठमोठी झाडं आहेत. तुम्ही खाली आराम करू शकता. ही बाजू पूर्ण झाडं आहेत आणि सेम त्या बाजूला पण बघा नारळाची झाडं आहेत. सो कपल लोकांसाठी म्हणा किंवा दुपारी जेवल्यानंतर, संध्याकाळी, रात्री जेवल्यानंतर इथे चालायला वॉक करायला आणि मस्त आहे. ऊन आहे भरपूर, म्हणून मी पण फालुदा घेतला आहे. एन्जॉय. कोल्हापूर शहराच्या पश्चिम भागात असलेला रंकाळा तलाव हा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक तलाव आहे. प्राचीन काळात झालेल्या भूकंपामुळे येथे तयार झालेल्या नैसर्गिक जलसाठ्यापासून या तलावाचे निर्माण झाले. पूर्वी येथे एक दगडी खाण होती, जी कालांतराने पाण्याने भरून तलावाचे रूप धारण करू लागली. पुढे छत्रपती शाहू महाराजांनी 19व्या शतकात तलावाचे सुशोभीकरण करून सुंदर बंधारे, बागा आणि परिसराची आकर्षक व्यवस्था केली. सध्या रंकाळा तलाव हे कोल्हापूरकरांसाठी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. रंकाळा तलावाच्या पाण्यात पाय टाकून बसलो आहे.
भारी वाटतंय. सकाळी महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊन दुपारी ज्योतिबा मंदिराला भेट दिल्यानंतर आणि संध्याकाळी रंकाळा तलावावर फिरल्यानंतर तुम्ही कोल्हापूरमधील एक अतिशय खास ठिकाणी जाऊ शकता. ते म्हणजे शाहू पॅलेस, ज्याला छत्रपती शाहू महाराज म्युझियम असेही म्हटले जाते. या भव्य पॅलेसमध्ये तुम्हाला कोल्हापूरच्या राजघराण्याशी संबंधित अनेक ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात. त्यामध्ये जुनी आणि दुर्मिळ शस्त्रे, वेगवेगळ्या प्राण्यांचे हुबेहूब पुतळे आणि राजेशाही वैभवाचे दर्शन घडवणारा विशाल दरबार अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. मी स्वतः या ठिकाणी 2 वेळा भेट दिली आहे. मात्र आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी नसल्यामुळे यावेळेस तिथे जाणे मी टाळले. पॅलेसच्या आजूबाजूला देखील हरण, मोर असे अनेक प्राणी पाहायला मिळतात. तसेच तुमच्याकडे अजून वेळ असेल तर कोल्हापूरमधील प्रसिद्ध 61 फूट उंच चिन्मय गणपती नक्की बघा. दिवसभर फिरल्यानंतर मी माझ्या आवडत्या आणि शेवटच्या टप्प्याकडे निघालो. तो म्हणजे कोल्हापूरचा प्रसिद्ध तांबडा पांढरा रस्सा. आता कोल्हापुरात तांबडा पांढरा रस्सा खायचा म्हणजे चांगलं टेस्टी पाहिजे. आता आपल्याला माहिती नाही, आपण मुंबईवाले. तर मी 2-3 जणांना विचारलं की चांगलं तांबडा पांढरा रस्सा कुठे भेटेल स्टेशन साईडला. तर ते म्हणतात त्यांनी गंधर्व हॉटेल म्हणून गंधर्व हॉटेलचं नाव घेतलं. मी आता त्याच हॉटेलमध्ये आहे. कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढराची डिश आलेली आहे, हे बघा. कोल्हापूर स्टेशनला हॉटेल गंधर्व म्हणून एक हॉटेल आहे, हे बघा. बेसमेंटला आहे. इथे मी खाल्ला तांबडा पांढरा रस्सा. मला जेवणातलं एवढं काय कळत नाही, पण छान होता. आता पण जाऊया आपल्या रेल्वे स्टेशनला. तर मंडळी, हा होता माझा 1 दिवसाचा कोल्हापूरचा ट्रॅव्हल व्लॉग. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं महालक्ष्मी मंदिर, दक्खनचा राजा ज्योतिबाचं मंदिर आणि रंकाळा तलाव, तसेच प्रसिद्ध कोल्हापुरी मिसळ आणि तांबडा पांढरा रस्सा याचाही अप्रतिम आस्वाद घेतला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आणि असेच भन्नाट ट्रॅव्हल व्लॉग जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.